आपण नेहमी अशा ब्रेकफास्टच्या शोधात राहतो तो एकतर हेल्दी राहील आणि लवकर बनवून तयार होईल आणि वेट लॉससाठी सुद्धा फायद्याचा ठरेल. टिफिनसाठी देताना, सकाळी नाश्त्यामध्ये करताना खाल्ल्यानंतर असं रिग्रेट होणार नाही किंवा माझं वजन वाढणार असं वाटणार नाही. तर अशीच मस्त आणि जबरदस्त ब्रेकफास्टची रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. चव जबरदस्त आणि 101% हेल्दी ब्रेकफास्ट आहे. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे, नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर इथे मी कोवळा लुसलुशीत अर्धा लौकी, ज्याला दुधी भोपळा असंही म्हणतो, तो घेतलेला आहे. भरपूर गुणाने संपन्न हा दुधी भोपळा. बरेच वेळा याचा ज्यूस प्यायला, याचे पदार्थ बनवून खायला डॉक्टर सांगतात. याची भाजी खायला बरेच जण, इव्हन लहान मुलेसुद्धा नाक मुरडतात, कंटाळा करतात. तर अशा रूपाने तुम्ही नाश्त्यामध्ये त्याचा समावेश करून त्यांना नक्की खाऊ घालू शकता आणि हेल्दी पद्धतीने हा तुम्ही ब्रेकफास्ट बनवून तयार करू शकता. लौकीला स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याचे 4 भाग केलेले आहे आणि किसणीने जाडसर आता त्याला किसून घेऊया. तर बघू शकता सगळं लौकी मी इथे किसून घेतलेलं आहे. तर आजचा ब्रेकफास्ट अगदी हेल्दी पद्धतीने आपण बनवून तयार करणार आहोत. तर त्यासाठी मुगाच्या डाळीचा जो सोल असतो, साल काढलेली मुगाची डाळ, जवळपास 2 तास झाले मी 1 वाटी मुगाची डाळ पाण्यामध्ये 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून त्याला भिजत घातलेलं होतं. छान डाळ भिजलेली आहे. आता मिक्सरला या डाळीचं आपण वाटण करून घेऊया. मुगाच्या डाळीचं वैशिष्ट्य असं, एकतर ती पचायला हलकी असते आणि डाळीला भिजायला फारसा वेळ लागत नाही. अगदी तुम्ही काम करता करता सुद्धा ही डाळ भिजायला घातली तर 1-1.5 तासामध्ये सहज भिजून तयार होते. तर पाणी निथळून सगळी डाळ मी मिक्सी जारमध्ये घातलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला या डाळीसोबतच वाटताना घालायच्या आहेत. त्याच्यानंतर अर्धा चमचा भरून जिरे घातलेले आहेत. जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची या ठिकाणी स्किप करू शकता आणि 2-3 छोटे अद्रकाचे काप मी घातलेले आहेत. पाणी न घालता आपण पहिल्यांदा याला वाटून घेऊया आणि आवश्यकता भासल्यास अगदी थोडंसं पाणी घालून आपण याचं एक स्मूथ बॅटर तयार करून घेऊया. मुगाच्या डाळीचा डोसासुद्धा खाण्यास अत्यंत चविष्ट लागतो, त्याचासुद्धा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. आता इथे बघू शकता अशी स्मूथ पेस्ट आणि एकदम पातळ इथे आपल्याला बॅटर तयार करायचं नाही, तर असा थोडासा थिक बॅटर आणि स्मूथ पेस्ट आपल्याला या डाळीची बनवून तयार करून घ्यायची आहे. एका बाउलमध्ये सगळी डाळ काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपण किसून ठेवलेला लौकीचा जो किस होता तो ॲड करूया. अगदी सकाळच्या घाईगडबडीतसुद्धा इझिली तुम्ही हा नाश्ता प्रिपेअर करू शकता. उठल्याबरोबर तुम्ही मुगाची डाळ भिजत घातली की 1-1.5 तासात ती भिजून तयार होते आणि मस्त ब्रेकफास्ट बनवून तुम्ही सकाळी हेल्दी असा ब्रेकफास्ट घरच्यांना सर्व करू शकता. आता इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे, पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार 1 चमचा मीठ घातलेला आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, त्याने टेस्ट एकदम मस्त येईल आपल्या या नाश्त्याचा. हिरवी मिरची जर तुम्ही घातली नाही वाटताना तर तिखटाचं प्रमाण या ठिकाणी तुम्ही वाढवू शकता किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. अगदी थोडंसं पाव चमचा मी इथं ओवा कुस्करून घातलेला आहे, 1 चमचा भरून पांढरे तीळ घातलेले आहे. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बरेचदा रात्री भाजीपोळी खायचा किंवा खिचडी खायचा कंटाळा येतो, तर रात्रीच्या जेवणातसुद्धा तुम्ही हा बेत नक्की करू शकता. आता इथे बॅटर ऑलमोस्ट रेडी आहे. गॅसवर पॅन ठेवलेला आहे मीडियम फ्लेमवर. पॅनला चांगलं तेलाने ग्रीस करून घेऊया आणि आता बॅटर घालून त्याला व्यवस्थित पसरून घेऊया. एकदम पातळ असं डोश्यासारखं आपल्याला या बॅटरला पसरवायचं नाही, तर थोडंसं जाडसरच आपल्याला याला चिला म्हणा किंवा या पराठ्याला असं ठेवायचं आहे. बघू शकता या प्रकारे याला पसरवून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं किंचित कढईने तेल सोडूया. इथे कमीत कमी तेलाचा वापर आपण करणार आहोत, कारण हेल्दी तर ब्रेकफास्ट बनवायचा आहे, सोबतच आपल्याला वेट लॉससाठी सुद्धा या ब्रेकफास्टला जर आपण यूज करत असू तर आपल्याला इथे कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे. आता याच्यावर झाकणे ठेवून 2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर वाफवू देऊया. 2 मिनिटानंतर झाकणी काढून आपण याला पलटवून घेऊया. दुसऱ्या साईडने सुद्धा मीडियम फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत चांगलं खमंग भाजून घेऊया. दोन्ही साईडने आपल्याला याला आलटून पालटून चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे. याला शिजायला फार कमी वेळ लागतो, अगदी लवकर हा नाश्ता शिजून तयार होतो. आणि आता बघू शकता मस्त इथे छान गोल्डन कलर आलेला आहे. ऑलमोस्ट आपला हा चिला म्हणा किंवा आपला हा ब्रेकफास्ट बनवून तयार आहे. चला एका ताटलीमध्ये काढून घेऊया.
बरेचदा आपण हेल्दी ब्रेकफास्टच्या शोधामध्ये असतो. आपल्याला असं ऑप्शन हवं असतं की जे हेल्दी पण राहील आणि पोट पण भरेल आणि पोटामध्ये गेल्यानंतर असं आपल्याला जड वाटणार नाही, तर लवकर ते पचायला हलकंसुद्धा असेल. तर याच्यासाठी हा मस्त ऑप्शन आहे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. हा चिला नुसताच असाच खायला खूप खमंग आणि मस्त लागतो. तरीसुद्धा जर तुम्हाला कशासोबत खायची इच्छा झाली, तर तुम्ही याच्यासोबत आंब्याचं लोणचं किंवा टोमॅटो सॉससुद्धा सर्व्ह करू शकता किंवा हिरवी मिरची आणि कोथिंबीरची चटणीसुद्धा या ठिकाणी तुम्ही प्रिपेअर करू शकता. तर आजची माझी ही हेल्दी ब्रेकफास्टची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल, तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. कमेंट करून सांगा. काही तुमच्या सजेशन्स, आयडिया असतील त्याही सांगा. पुन्हा भेटू एका भन्नाट आणि मस्त रेसिपीसोबत.